काल प्रभाग क्रमांक 10च्या प्रचारासाठी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे आले होते. सर्जेपुरा या ठिकाणी त्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी प्रथम एक नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो. त्यांचं म्हणणं आहे का पाकिस्तानी विचारांचे लोक यांना पुढे येऊ देऊ नका. नेमकं पाकिस्तानी विचारांचे लोक नेमकं कोण आहे, त्यांचे विचार कोणते आहेत हे आमदार साहेबांनी जरा स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. तर जनतेला आम्हाला बी कळन. साहेबांबरोबर ज्या लोकांना ते पाकिस्तानी विचारचे म्हणतात तेच गेले 25 वर्ष होते. ज्यावेळेस ते प्रथम महापौर झाले त्यावेळेस सुद्धा तेच लोक होते. ज्यावेळेस ते दोनदा आमदार झाले त्यावेळेस सुद्धा तेच लोक होते. असं असताना सुद्धा फक्त मुस्लिम समाजाने त्यांना मतदान नाही केलं म्हणून आज ते त्यांच्यावर नको ते टीका करतात. हे एकदम निंदनीय आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का महानगरपालिकेमध्ये फक्त केशरी रंगाचाच गुलाल उधळला पाहिजे. निश्चित केशरी रंगाशी ना मुस्लिम धर्मियांना अडचण आहे ना इतर धर्मियांना अडचण आहे. मी, माझी पत्नी संपदा म्हस्के यांचा काही गेल्या दिवस खाली प्रचार चालू होता. त्यावेळेस माझ्या संग बहुसंख्य मुस्लिम समाज सुद्धा होता. त्या समाजाच्या लेकरांनी अक्षरशः सर्व केशरी रंगाचेच पंचे गळ्यात घातले होते. त्यांना तर काय अडचण होती केशरी रंगाची. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच केशरी रंगाचा आहे. केशरी रंगाची अडचण आम्हाला सुद्धा नाही. जर उद्याला आमचा विजय झाला तर आम्ही केशरी रंग सुद्धा अंगावर घेऊ, हिरवा रंग सुद्धा अंगावर घेऊ, निळा सुद्धा अंगावर घेऊ, पिवळा सुद्धा अंगावर घेऊ. आम्हाला रंगाशी कुठली अडचण नाही. कारण हे सगळे रंग, हे सगळे समाज बांधव हे आमचेच आहेत. पण इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करणं हे मला तरी वाटतं योग्य नाही. आमदार साहेब हे चलविचल झालेले आहेत, हे पूर्ण नगर शहराला माहिती आहे. इतकं खाली बोलून त्यांना नेमकं काय करायचंय हा मोठा प्रश्न आहे. ते म्हणतात हिरव्या रंगाचा गुलाल हा रस्त्यावर आलाच नाही पाहिजे. अहो, आपल्या देशाच्या तिरंग्यामध्ये सुद्धा, राष्ट्रध्वजामध्ये सुद्धा हा हिरव्या कलरचा रंग आहे. मग आमदार साहेब तो रंग काढून घेतील का? असे अनेक विषय आहेत. तर आमदार साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एकच सांगतो, साहेब इतका द्वेष करू नका. हे चांगलं नाही. मी त्यांच्या विचारांचा परत एकदा जाहीर निषेध करतो. जय भीम.